बार्शी तालुक्यातील ग्रामस्थ भयभीत, आमदारांचं वजन लागलं पणाला। बिबट्या आणि वाघ या दोन्हींनी बार्शी तालुक्यामध्ये धुमाकूळ घालून अनेक ठिकाणी हल्ले केल्याची घटना ताज्या आहे आणि रोज होत आहे। अशा परिस्थितीत आमदार दिलीप सोपल यांनी यापूर्वी वनमंत्र्यांना भेटून फोन करून याबद्दल निर्णय घेण्याचे सुचवलं होतं। मात्र 20 दिवस झालं तरी अद्याप बिबट्या व वाघाबाबत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे विद्यमान आमदारांचं वजन सरकारमध्ये कमी पडू लागल्याचं दिसून येत आहे। सध्या बार्शी तालुक्यात सर्वसामान्यांसाठी बिबट्या आणि वाघाला जेरबंद करणं काळाची गरज बनली आहे। मात्र नुसती पत्र देऊन गप्प बसणाऱ्या आमदारांनी पुन्हा पाठपुरावा करणं गरजेचं असताना तसा पाठपुरावा केल्याचं दिसून येत नसल्याची चर्चा तालुक्यातील ग्रामस्थांमधून होत असल्याचं दिसतंय। याबाबत वन विभागाला विचारणा केली असता समिती गठीत करण्यात आली असून नागपूरच्या मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असल्याचं सांगण्यात येतंय। मात्र त्यांनी देखील अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे वनमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची खरी जबाबदारी विद्यमान आमदारांची आहे। मात्र आमदार याबाबत पाठपुरावा करणार का आणि याबाबतचा निर्णय घेणार का, नागरिकांना या संकटातून बाहेर काढणार का, असे अनेक प्रश्न आहेत। तसेच वनमंत्री गणेश नाईक आणि दिलीप सोपल यांना दोघांनाही विधिमंडळाचा दांडगा अनुभव आहे। दोघे जुने मित्र देखील आहेत। मात्र तरी देखील आमदार दिलीप सोपल यांना वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून निर्णय वधवून घेणं अवघड जात असल्याचं दिसून येत आहे।